पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाचे केल्या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता विठ्ठल विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा प्रस्तुत प्रसंगी चिंतन भक्ती सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्यश परममूर्ती नव्हे नव्हे या जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी ज्या महात्म्यानं अविरत वारकरी संप्रदायाचं कार्य केलं, महाराष्ट्र नव्हे या महाराष्ट्राच्या बाहेर भारतवर्षामध्ये बाहेर राज्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची पताका घेऊन फिरले, प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा केला. असे असणारे देवमान्य संतमान्य आणि देवाचे लाडके लढीवळ भक्त पंढरपूर निवासी नामदेव महाराज, त्या नामदेवरायाचे अखंड ज्या महासाधीने दास्यत्व म्हणून सेवा केली अशी मराठवाड्याचीच एक महान संत विभूती गंगाखेड जन्मभूमी आणि पंढरपूर कर्मभूमी अशा असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज, त्या जनाबाईचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातील परिचयातील अभंग असून काकडापर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगात जनाबाई देवाला बोलवतात. खऱ्या अर्थाने आज मातृत्व भाव देवासमोर जनाबाईनं प्रगट केला. जे बाळ आपल्या आई समोर बाल्य अवस्थेत ऐकून मातृत्व भाव मागते, आईला आई म्हणून आवाज देते, आईला आई नावाची उपमा देते, तशी जनाबाई एका भक्ताचा भाव एका देवाजवळ, एका लेकराचा भाव एका आईजवळ, याला मातृत्व भाव असं आपण म्हणतो. आणि जगातला सर्वश्रेष्ठ भाव कोणता असेल तर तो मातृत्व हा भाव आहे. म्हणून आणि विशेष बोलायचं ठरलं तर देवासमोर करुणा प्रसंगातून निर्वाण मांडतात. निर्याण वेगळं आणि निर्वाण वेगळा. निर्वाण म्हणजे तुम्हाला मग तू काय आला, निर्वाण म्हणजे आपलं जे दुःख आहे हे करुणामय अंतकरणाने भगवान परमात्म्याला सांगणे, म्हणजे त्याला आळवणे आणि तो करुणा अंतकरणाने आपल्यासाठी धावून येणे, तो धावून येईल अशी आपली भाषा देवाजवळ बोलणं म्हणजे याला करुणा भाव म्हणतात. याला निर्वाण म्हणतो, करुणा भक्त म्हणतोय. निर्वाण वेगळं, निर्याण वेगळं. आता उद्याचा जो दिवस आहे तो कोवळच हा निर्याण दिवस आहे. ज्याला माणसाचा शेवट होतो त्याला निर्याण म्हणतात. पुरुष लोक म्हणजे अमुक अमुक पाळगावचे पाटील त्यांचं निर्याण झालं म्हणजे ती संपली आहे, मृत्यू झाला. आता मृत्यू हा शब्द आला, बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत. निर्याण वेगळं आणि निर्वाण वेगळं. जनाबाई निर्वाण देवासमोर मांडतात आणि देवाला बोलवतात. एक एक विठाबाई, ही विठाबाई माझ्यासाठी धावून ये. अगोदर विठाबाई म्हटले, नंतर माझे पंढरीचे आई. अगोदर बाईचा भाव प्रगट केला, हे विठाबाई, आणि नंतर मातृत्व भाव प्रगट केला. आई भावामध्ये, मातृत्व भावामध्ये आणि स्त्री भावामध्ये जमीन आसमानचा बदल. बरेच विश्वमाऊली ज्ञानावरचे स्त्री भावातले अभंग आहे महाराज. बरेच माऊलीचे मातृत्व भावातले अभंग आहे. स्त्री भाव वेगळा, करुणा भाव वेगळा, ज्याला आपण म्हणतो गोपी भाव वेगळा, असे अनेक अभंग आहेत. ज्ञानोबरायनं सुद्धा स्त्री भावातले अभंग लिहिलेत ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणजे हा सुद्धा आई मातृत्व भावातला अभंग आहे. नवे नवे बळीयाचा अंग संग झाला आता, रतले अनंता तुका म्हणे. तुकोबर म्हणतात मी देवाची बायको झाले आणि देवाशी रत झाले, म्हणजे देवाशी मी संसार केला. हा स्त्री भाव आहे, एक पतिव्रता भाव आहे. आणि आजचा जो भाव आहे हा वेगळा भाव आहे, याला मातृत्व भाव म्हणतात. ज्ञानोबरायचे अभंग फार जड आहे. कीर्तनकाराला शक्यतो तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल, जेवढे कीर्तनकार कीर्तन करतात शक्यतो तुकोबरायचेच अभंग, शक्यतो नाथ बाबाचे अभंग घेतात. ज्ञानोबरायचे अभंग तुरळक लोक घेतात.
कारण त्या अभंगामध्ये भाषा ज्ञानोबराची उच्च कोटीची. जर भाषा आपल्याला पेल तोल याही पेक्षा आपल्या विचारसरणीच्या पलीकडची माऊलीची भाषा आहे. माऊलीने अनेक अभंग स्त्री भावातले केले. माऊलीने अनेक अभंग विहरणी लिहिल्या. विहरणी ऐक नाही, अभंग मालिकेमध्ये पहा विहरणी हे पद आहे महाराज. म्हणून गोपिका भाव विहरणी असे अनेक अभंग आहेत. त्यापैकी हा मातृदोहा प्रकट करतात. जरा म्हणतात ए विठाबाई, ए विठाबाई, ए माझे माय पंढरीची आई, माझ्यासाठी धावली ये गे ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. आई धावून ये आणि या संकटातून तुम्हाला सोडव. नव्हे पण एक काम कर, येताना माझ्या घरी ये, पण एकटी येऊ नको. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, ज्या तुझ्या दास्यत्व भाव प्रकट करतात. तुझ्या भीमा आहे, चंद्रभागा आहे, यांनी अखंड विरत तुझी सेवा केली, तुझ्या चरणाच्या त्या दासी झाल्या. मग त्यांना सुद्धा घेऊन ये. नव्हे येताना त्यांनाच नव्हे, इतुक्या सहित. म्हणजे इतुक्या सहित मी जर म्हणलं, इतुक्या म्हणजे कीर्तनात आपण जेवढे आहोत इतर सगळे जे तुझ्या सोबत आहे, इतुक्या सहित तो बाई आहे. तुझ्या सोबत जेवढे संत मंडळी आहे या सगळ्यांना घेऊन ये. कारण तुला त्यांच्याशिवाय शोभा, कीर्तनकाराला टाळकऱ्या गुणवानाशिवाय शोभा नाही, मालकाला पत्नीशिवाय शोभा नाही, प्रपंचामध्ये शेती बैलाशिवाय शेतीला शोभा नाही, तसं जीवनामध्ये देवाला सुद्धा भक्ताशिवाय शोभा. जनाबाई तर पुढे म्हटल्या, आमुचे निबारा दिसत असे, आमच्यामुळे तुला लोक देव म्हणतात. आम्ही तुला देव पण हे जगाला दाखवलं, तेव्हा जग तुझं भजन कीर्तन करतंय. म्हणून त्या संतांचे तुझ्या अनंत उपकार आहेत, त्यांना घेऊन ये. म्हणजे तो देव शोभशील इतुक्या सहित तो बा यावे. मग कशा करता यावे? कोण म्हणलं जेवायला यावे? जेवायचं आपल्याकडे. मग माझे रंगणी नाचावे, माझ्या अंतकरणात तू वास्तव्य करावं. जसा नामदेवरायच्या कीर्तनात ताल धरून राहतो, नामदेवरायच्या माग पुढे राहतो, त्याच्या माझ्या अंतकरणात वास्तव्य करावं. रंगणी, रंगणी म्हणजे घरापुढं असतं ते अंगण, अंगणात असतं ते रंगण. घराला शोभा अंगणाशिवाय नाही, शरीराला शोभा मनाशिवाय नाही. ज्याचं अंगण निर्मळ आहे, ज्याचं अंगण स्वच्छ आहे, त्या घरात कोणी गेलं महाराज, अंगण पाहिलं त्या घराची कळ अंगण सांगतंय. तसं आपल्या भक्तीची कळ आपलं हृदय सांगत असतं. विठ्ठल अंगावर पोशाख घातला, भक्तीच्या गप्पा मारतोय, ज्ञानाचं ज्ञान सांगतोय, मोठमोठ्या वेदांताच्या पंडिताच्या गप्पा चालू आहे, पण हृदय स्वच्छ नाही. महाराज म्हणजे त्या भक्तीला आग लागतो. पवित्र निर्मळ मन असावं. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. अरे गंगा जशी पवित्र वाहते, स्वच्छ वाहते, निर्मळ वाहते, वरून पाहिलं तर महाराज खालचा खडा गंगेत पाण्यात दिसतो. इतकी निर्मळ गंगा स्वच्छ, तितकं मन हे पवित्र असावं. ते माझं मन पवित्र आहे का नाही हे तू पाहावं. माझे रंगणी नाचावे. नवे नवे आणि एकदा तू वास्तव्य केलं ना देवा, माझी येर झाड संपली बा. त्यांची सरळी येर झाला सफल व्यापार. कोणाची हरी आला हाता, मग कायची भय चिंता. हृदय बंदी खाना केला, मग देव हृदयात आले. मग जनाबाईला देवाला हृदयात साठवलं आणि मग जनाबाई म्हणते, आता माझं हृदय पवित्र आहे का, स्वच्छच्या गंगेच्या पाण्यासारखं आहे का, याचा विचार करावा. आणि मला तुझ्या चरणाशी माझा भाव तुझ्या चरणात जवळच आहे का, याचा तू विशेष भाव पाहावा. म्हणून म्हणतात इतुक्या सहित तो यावे, माझे रंगणी नाचावे. आणि रंगात येऊन काय करावं, माझा रंग तुझे गुणी, माझा अंतकरणाचा रंग, माझ्या मनाचा रंग, माझ्या भक्तीचा रंग, माझ्या भावाचा रंग तुझ्या चरणाशी एकरूप आहे का तो पाहावा. माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाचे जनी. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय असा साधारण ही वर्षी किम निमित्तानं सेवा आहे, सत्ता सर्वांना ज्ञात आहे, तरी सांगणं वाटण्याचं कर्तव्य असतं. जगद्गुरु विश्ववंद्य विश्व प्रेरक जगद्गुरु तुकोबराय, त्यांची ही बीज आहे, तुकाराम बीज आपण ज्यांना म्हणतो. आणि त्या तुकाराम बीजेनिमित्त आपल्या इथे भव्य दिव्य स्वरूपाचा हा नामयज्ञ सोहळा, ज्यांच्या कृपाशीर्वादाने खरोखर वैकुंठवासी वारकरी अलंकार, वारकरी भूषण
खरी वारी कशी असावी आणि वारकऱ्याचं लेणं काय असावं आणि वारकरी जीवन काय असावं, वारकरी तत्व ज्याला म्हणतात, ते ज्यांच्या अंतकरणात होते आणि ते सांगत नव्हते, ते अंगीकृत करत होते. आता लोक कीर्तन सांगतात, पहिले लोक कीर्तन करत होते. जर कीर्तन करणं म्हणजे कसं वागावं लागतं, याचं नाव आहे करणं. आता नुसते सांगत सुटले, करायचं अजिबात करता नाही. बरेच महाराज लोक वारीच्या टायमात घरी राहतात आणि कीर्तन आल्यावर वारी झालं म्हणून हा आपण वारीला, ते इकडे राहतात नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही, आणि ती इथून बायडेट देतात कशावर, टीव्हीवर बातमी, पंढरीच्या वारीचं महत्व असं. अरे तू घरी मरू राहिला, इकडे यावं अगोदर, याचा अनुभव घ्यावा. आपल्या परिसरातले मोठे बाबा आहे, चला मला नाव नाही सांगायचं चला. म्हणून ज्यांनी वारी विशेष तत्व सांगितलं, वैकुंठवासी जगन्नाथ बाबा अंजाळेकर, खरोखर गोड वारकरी महाराज. कर्मभूमी कोणती आहे की नाही, मी तर म्हणतो अख्खा महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी. अख्खा आयुष्य वारीमध्ये गेलं. षष्टी झाली की कार्तिकी, कार्तिकी झाली की षष्टी झाली की आषाढी, आषाढी झाली की कार्तिकी, अखंड वर्षभर वाऱ्याच असायच्या बरं का. 6 महिने वाऱ्या, जीवन वारीत गेलं. आणि खरे कर्मभूमी जन्मभूमी जर खानदेश असेल, पण परमार्थ जो आपल्या मराठवाड्याला, आपल्या संभाजीनगर या परिसराला शिकवला, तो जगन्नाथ बाबा अंजाळेकरांनी शिकवला. जवळून बाबाचे कीर्तन ऐकले, संप्रदायात नसतानाही संप्रदायात आल्यावरही बाबाचं मला आठवतं, आमच्या गावाला षष्टीची दिंडी असते मुक्कामी. काय सोहळा महाराज, संताला स्नान कसं घालावं हे त्यावेळेस कळलं महाराज. सगळं गाव एकत्र यायचं. बाबा हा कोणाच्या घरी नाही बरं का, बाबाने आलं गाडी मंदिरापासून मंदिरातच राहावं. बाबा येत आले म्हणजे गाव मंदिरात जमा व्हावा. आता बाबा एकाच्या घरी, गाव त्याच्या घरी, मोठेपणा झाला सगळा. चला तिकडे जायचं नाही. म्हणून बाबाने महाराज, मी एक कीर्तन ऐकलं त्यांचं, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. हा या भंगार गोड चिंतन बाबाच्या आशीर्वादाने वैकुंठवासी माणिक बाबा असेल, वैकुंठवासी आपल्या परिसराचं वैभव, करुबा महाराज दरकवाडी, वेदांताचार्य कृष्णाजी स्वामी आणि वैकुंठवासी उत्तम